Hello everyone, this is Akshita, your educator. I welcome you all on the platform of Global Online. जसं की आपल्याला माहिती आहे फ्रेंड्स, ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मने कंप्लीट सिरीज लॉन्च केलेली आहे फॉर अपकमिंग महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन 2023 आणि या पर्टिक्युलर सिरीजमध्ये आपण पेपर 1चा जो युनिट आहे डेटा इंटरप्रिटेशन तो डिस्कस करणार आहोत. सो बिफोर मूव्हिंग इन टू द व्हिडिओ फ्रेंड्स, महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनसाठी जो कंप्लीट कोर्स लॉन्च केलेला आहे वाया ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्म, त्यासाठी जे फीचर्स प्रोव्हाइडेड आहेत ते आपण इथे डिस्कस करून घेऊयात. महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन 2023 कंप्लीट कोर्स फॉर पेपर 1 कन्सिस्ट ऑफ फॉलोइंग फीचर्स. फुल सिलेबस थिअरी लेक्चर्स प्रोव्हाइड करण्यात येतील तुम्हाला, मल्टिपल MCQची प्रॅक्टिस करून घेण्यात येईल, 50 मॉक टेस्ट प्रोव्हाइड करण्यात येतील तुम्हाला आणि फुल सिलेबस नोट्स इन द फॉर्म ऑफ PDF. सो द कोर्स फीस जी असणार आहे अबो फीचर्सची ती असणार आहे ₹2000 रेड्यूस्ड फ्रॉम 2500. दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता फॉर एनरोलमेंट ऑफ कोर्स विच इज 9766066858 किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप्लिकेशन जे आहे प्लेस्टोरवरनं तुम्ही इन्स्टॉल करू शकता. इन्स्टॉल केल्यावरती ॲप्लिकेशनला ओपन करा, अशा पद्धतीचा इंटरफेस दिसेल. या पर्टिक्युलर इंटरफेसमध्ये स्टोअर नावाचा आयकन आहे, त्यावरती क्लिक केल्यावर माय कोर्सेस या पेजवरती जाल. वरच्या साईडला जो सर्च टॅब दिसतोय त्या पर्टिक्युलर सर्च टॅबमध्ये तुम्ही MH सेट 2023 पेपर 1साठीचा जो कोर्स आहे तो सर्च करू शकता. आपल्याकडे पेपर 2 विथ डिफरंट सब्जेक्ट कोर्सेस अवेलेबल आहेत. सिमिलरली फॉर CSIR नेट पेपर 1 पेपर 2, UGC नेट पेपर 1 पेपर 2 आपल्याकडे डिफरंट कोर्सेस अवेलेबल आहेत. जो कोणता तुम्हाला कोर्स हवा असेल त्या कोर्ससाठी तुम्ही नक्की एक्सप्लोर करू शकता. ॲट सेम टाईम एक कंपायलेशन आहे फॉर पेपर 2. या पर्टिक्युलर कंपायलेशनमध्ये तुम्हाला इम्पॉर्टंट नोट्स अँड हायली एक्सपेक्टेड MCQs प्रोव्हाइड करण्यात येणार आहेत. MCQs असणार आहेत 4000+ MCQs आणि सब्जेक्ट्स जे आहेत पेपर 2साठी ते असणार आहेत मॅनेजमेंट, इकॉनॉमिक्स, कम्प्युटर सायन्स, कॉमर्स, हिस्ट्री, सोशोलॉजी, सायकोलॉजी, हिंदी पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, लॉ, इंग्लिश लिटरेचर, फिजिकल एज्युकेशन, जिओग्राफी, पॉलिटिकल सायन्स, सोशल वर्क, एज्युकेशन, लायब्ररी सायन्स, फिलॉसॉफी, इलेक्ट्रॉनिक सायन्स अँड एन्व्हायरमेंटल स्टडीज ॲज वेल ॲज मराठी. ओके, तर या सर्व सब्जेक्ट्सपैकी जर तुमचा कोणताही एक सब्जेक्ट असेल फॉर पेपर 2 तर तुम्ही ह्या पर्टिक्युलर कंपायलेशनला एनरोलमेंट करू शकता. ह्याची कोर्स फीसवरती 25% ऑफर चालू होता, आत्ता सध्याला 35% ऑफर चालू आहे. ओके, तर तुम्ही नक्की या कोर्सला एनरोल करू शकता. फीस असणार आहे ₹1040. आफ्टर रिडक्शन ऑफ 35% तुम्हाला हा कोर्स भेटणार आहे ₹1040. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही ह्या कोर्सला एनरोल करू शकता बाय कॉन्टॅक्टिंग टू द व्हॉट्सॲप नंबर. लेट अस बिगिन विथ टुडेज लेक्चर नंबर 4. आजच्या लेक्चर नंबर 4मध्ये मी तुम्हाला बारग्राफ चार्ट दिलेला आहे. ठीक आहे, या पर्टिक्युलर बारग्राफमध्ये तुम्हाला फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ज ऑफ अ कंट्री फ्रॉम 1991 टू 1992 टू 1998 टू 1999 हा डेटा दिलेला आहे. ठीक आहे, चला तर आता आपण हे आधी बारग्राफ जो आहे तो समजून घेऊयात. जर तुम्ही एक्स ॲक्सिसवर बघाल तर इयर दिलेले आहेत. कोणते? फ्रॉम इयर 1991, एक सेकंड. ओके, फ्रॉम इयर 1991 टू 1992, फ्रॉम 1998 टू 1999. या पर्टिक्युलर इयर गॅपमध्ये तुम्हाला काय दिसत आहे? यामध्ये फॉरेन एक्सचेंज दिसत आहे. ठीक आहे, वाय ॲक्सिसवर बघाल तर 0 to 6000पर्यंतची प्लॉटिंग आहे. तर हे 0 to 6000 जे आहे हे फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ज आहेत जे US डॉलरमध्ये मेन्शन केलेले आहेत. ठीक आहे, जर तुम्ही पहिला ग्राफ बघाल 1991 टू 1992साठी हा पहिला ग्राफ तुम्हाला प्लॉटिंग दिसेल 2640ला. This indicates $2640 million US. ओके, मिलियन US. तुम्हाला ह्या गोष्टी फक्त लक्षात ठेवायचं की दिलेला डेटा जो आहे तो कोणत्या फॉर्ममध्ये दिलेला आहे, त्याची व्हॅल्यू काय आहे. ठीक आहे, मिलियन US दिलेले इथे व्हॅल्यूज. ठीक आहे, इयर 1992 1993मध्ये जर बघाल प्लॉटिंग 3720 मिलियन US, 2520 मिलियन US अशा पद्धतीने ही प्लॉटिंग आहे. तर क्वेश्चन सॉल्व करायला आपण स्टार्ट करूयात. ओके, ग्राफ समजला असेल आय होप सगळ्यांना. आता क्वेश्चन बघूयात. द रेशो ऑफ द नंबर ऑफ इयर्स इन विच द फॉरेन एक्सचेंज रिझर्व्स आर अबोव द ॲव्हरेज रिझर्व्स टू दोज इन विच द रिझर्व्स आर बिलो द ॲव्हरेज रिझर्व्स इज. आता क्वेश्चन जो आहे अशा टाईपचा क्वेश्चन ऑलरेडी एका आपण पायचार्टच्या किंवा मे बी बारग्राफच्याच लेक्चरमध्ये बघितलेला आहे. ठीक आहे, तर आज त्याच टाईपचा क्वेश्चन आहे. ओके, लेट अस सॉल्व दिस क्वेश्चन. आधी तर तुम्हाला क्वेश्चन समजायचं आहे. ठीक आहे, क्वेश्चन व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. पहिली गोष्ट यामध्ये तुम्हाला टोटल ॲव्हरेज काढायचं आहे.
तर ॲव्हरेज काढण्यासाठी आपण काय करतो सर, ॲव्हरेज काढण्यासाठी सम ऑफ द ऑब्झर्वेशन डिवायडेड बाय द टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. तर ॲव्हरेज काढूयात आपण. पहिली प्लॉटिंग कुठे दिसत आहे 2640, दुसरी प्लॉटिंग 3720, तिसरी प्लॉटिंग 2520, चौथी 3360, पाचवी 3120, 4320, 5040 प्लस 3120. ठीक आहे, ही झाली टोटल समेशन. कशाची? सम ऑफ द ऑब्झर्वेशन डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन किती आहेत सर? 8 आहेत. तर तुम्ही ह्याचं कॅल्क्युलेशन केलात समेशनची, समेशन येणार आहे 27,840 डिवायडेड बाय 8. ठीक आहे, 8 3 जार, 8 4 जार, 8 8 जार, 8 0 जार. सो 3480 तुमची काय आली सर? सरासरी आली. ठीक आहे, आधी तर तुम्ही सरासरी शोधून काढली. क्वेश्चन काय बोलतो आहे? द रेशो ऑफ नंबर ऑफ इयर्स इन विच फॉरेन एक्सचेंज रिझर्व्स आर अबव द रिझर्व्स टू दोज इन विच द रिझर्व्स आर बिलो दी ॲव्हरेज. यामध्ये तुम्हाला एक लक्षात घ्यायचं आहे, ॲव्हरेजची व्हॅल्यू आली 3480. अशा कोणत्या वर्षांमध्ये ॲव्हरेजची जी व्हॅल्यू आहे त्यापेक्षा जास्त तुम्हाला फॉरेन रिझर्व्ह एक्सचेंजची व्हॅल्यू दिसत आहे, आणि असे कोणते वर्ष आहेत ज्या वर्षांमध्ये ॲव्हरेजपेक्षा कमी तुमची फॉरेन रिझर्व्ह एक्सचेंजची व्हॅल्यू आहे. तर ग्राफकडे जर तुम्ही बघाल तर 3480पेक्षा जास्त व्हॅल्यू तुम्हाला कुठे दिसत आहे? 3720 कडे. 3360 परत छोटी व्हॅल्यू आहे, 3120 परत छोटी व्हॅल्यू आहे, 4320 मोठी व्हॅल्यू आहे, 5040 जी आहे ती काय आहे? मोठी व्हॅल्यू आहे. ठीक आहे, म्हणजे असे 3 वर्ष आहेत ज्यामध्ये ॲव्हरेज व्हॅल्यूपेक्षा जी व्हॅल्यू आहे ती जास्त आहे. ओके, नेक्स्ट असे किती वर्ष आहेत ज्यामध्ये कमी दिसते आहे मग सर तुम्हाला? 1 2 3 4 5. 5 वर्ष असे आहेत ज्या वर्षामध्ये तुम्हाला ॲव्हरेज म्हणजे सरासरीची जी व्हॅल्यू आहे त्यापेक्षा कमी फॉरेन रिझर्व्ह एक्सचेंजची व्हॅल्यू दिसत आहे, म्हणजे 5 वर्षासाठी. तर रेशो काढायला सांगितलं आहे. कशाचा रेशो सर? ज्या वर्षी सरासरीपेक्षा जास्त तुमची फॉरेन रिझर्व्हची व्हॅल्यू आहे. फॉरेन रिझर्व्हची व्हॅल्यू 3 वेळेस जास्त आहे म्हणून 3 घ्या वरती, डिवायडेड बाय सरासरी घ्यायची. सरासरी घेतली 3480. 3480 पेक्षा कमी व्हॅल्यू अशा 5 वर्षांमध्ये तुम्हाला दिसत आहे. ठीक आहे, म्हणून 3:5 तुमची काय येणार आहे? गुणोत्तर येणार आहे. समजलं? क्वेश्चनमध्ये काय सांगितलं होतं की सरासरीपेक्षा किती जास्त तुम्हाला फॉरेन रिझर्व्ह एक्सचेंजची व्हॅल्यू कोणत्या कोणत्या वर्षी दिसत आहे. सिमिलरली कमी किती वर्षासाठी दिसत आहे? तर 3 असे वर्ष आहेत ज्यामध्ये सरासरीची व्हॅल्यू जास्त आहे, आणि 5 असे वर्ष आहेत ज्यामध्ये सरासरीपेक्षा व्हॅल्यू जी आहे ती कमी आहे, म्हणून गुणोत्तर येणार आहे 3:5, 3/5. मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. द फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह इन 1997-1998 वॉज हाऊ मेनी टाइम्स दॅट इन 1994 अँड 1995. अशा टाईपचे क्वेश्चन्स आपण ऑलरेडी बघितलेत, तर तुम्हाला इथं आता नोन असाल तुम्ही. ओके, क्वेश्चन काय बोलला आहे? फॉरेन रिझर्व्ह एक्सचेंज इन 1997 आणि 1998. 1997 आणि 1998चा फॉरेन रिझर्व्ह एक्सचेंज किती आहे सर? 5040. वॉज हाऊ मेनी टाइम्स म्हणजे कितपट आहे असं विचारत आहे. कोणाच्या कितपट आहे सर? 1994 आणि 1995च्या फॉरेन रिझर्व्ह एक्सचेंज. जर तुम्हाला माझा ॲव्हरेजचा लेक्चर आठवत असेल तर मी तुम्हाला सांगितलं होतं ॲव्हरेजच्या लेक्चरच्या सुरुवातीला की सर आपण कुठल्याही 2 गोष्टींना कंपेअर करतो की एखादी गोष्ट दुसऱ्याच्या पटीमध्ये किती लहान आहे किंवा किती मोठी आहे ते जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपण तेव्हा कशाचा उपयोग करतो? तेव्हा आपण गुणोत्तरचा उपयोग करतो, रेशो अँड प्रपोर्शनचा वापर करतो, राईट. तर या प्रश्नामध्ये पण सिमिलरली तुम्हाला काय वापर करायचा आहे? रेशो करायचा आहे, रिक्वायर्ड रेशो कसं काढणार? इयर 1997-1998
वॉज हाऊ मेनी टाइम्स ऑफ इयर 1994 1995. समजते तुम्हाला काय काढायचं आहे सर? गुणोत्तर काढायचं आहे. मी तुम्हाला परत एकदा सांगते, ॲव्हरेजच्या लेक्चरच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं, जेव्हा आपण दोन गोष्टींना कंपॅरिझनमध्ये आणतो किंवा दोन गोष्टींना कंपेअर करतो आणि एखादी वस्तू दुसऱ्याच्या किती पट छोटी आहे किंवा किती पट मोठी आहे ते कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण कशाचा वापर करतो? गुणोत्तराचा वापर करतो. तर यामध्ये सुद्धा तुम्हाला काय करायचं? रेशो काढायचा आहे. कशाचा? 1997 1998च्या रिझर्वचा डिवायडेड बाय 1994 अँड 1995च्या रिझर्व्सचा. ठीक आहे. तुम्ही याचं जर कॅल्क्युलेशन कराल, 0 कट झाला, काय राहिलं? 504 डिवायडेड बाय 336. तर 336 1 करा, कारण 300ला जर आपण 336ला जर 300 पकडलात, ठीक आहे, तर त्याची डबल व्हॅल्यू कॅल्क्युलेट केलात, ठीक आहे, तर काय येणार आहे? 600 येणार आहे. म्हणून 2 करू शकणार आहे का? आपण नाही. म्हणून 336 1 केला, 336 राहिलं किती सर? 168 राहिलं. तर पॉईंट घ्या, 0 ॲड केलात तर 336 5 1680 येतं. म्हणून आन्सर येणार आहे तुमचं 1.5. जेव्हा केव्हा तुम्हाला अशा टाईपचे क्वेश्चन दिसतात डेटा इंटरप्रिटेशनमध्ये, प्लीज लक्षात घ्या, पट कॅल्क्युलेट करायला सांगितली किंवा हाऊ मेनी टाइम्स इज दिस पर्टिक्युलर, म्हणजे कंपॅरिझन आहे, दोन ऑब्जेक्ट्सच्या मध्ये कंपॅरिझन आहे, दोन डेटाच्या मध्ये कंपॅरिझन आहे, दोन संख्या किंवा दोन व्हॅल्यूच्या मध्ये कंपॅरिझन आहे, तेव्हा तुम्ही युजली काय वापरतो सर? रेशो वापरतो, दॅट इज गुणोत्तर वापरतो. ठीक आहे. मूव्हिंग ऑन टू द क्वेश्चन नंबर 3 ऑफ टुडेज लेक्चर. For which of the year the percentage increase of the foreign exchange reserve over the previous year is the highest? ओके. सो आता या क्वेश्चनमध्ये काय विचारलेलं आहे की कोणत्या वर्षासाठी, ठीक आहे, कोणत्या वर्षासाठी पर्सेंटेज इन्क्रीज कशाचा? फॉरेन एक्सचेंजचा ओव्हर प्रिव्हियस इयर. एक लक्षात घ्या, केव्हा पण आपण पर्सेंटेज कॅल्क्युलेट करतो ते ओव्हर प्रिव्हियस इयर कॅल्क्युलेट करतो. आता तुम्हाला ही आयडिया आली असेल, ठीक आहे. तर सगळ्यात जास्त हायेस्ट कोणत्या वर्षासाठी आहे हा प्रश्न विचारला आहे. क्वेश्चनमध्ये बिलकुल कन्फ्यूज व्हायचं नाही. क्वेश्चन सॉल्व कसं करायचं लक्षात घ्या. आता आपण जर बघितलात, आता इथे कसं जायचं? ऑप्शन वाईज जायचं. कधी पण क्वेश्चन जेव्हा आपल्याला असा भेटतो तेव्हा ऑप्शन वाईज जायचं. तर ऑप्शन मी तुम्हाला मेन्शन नाही केलं, वाटलं तिथे ऑप्शन लिहून घेऊ आपण. 1992 1993. आणि मी ऑप्शन इथे न लिहिण्यामागे रिझन काय आहे? मला स्क्रीन जी आहे छोटी पडती. ओके, म्हणून मी ऑप्शन्स जे आहे अवॉइड करते. एक तर तुम्हाला बार चार्ट प्रत्येक पेजवर द्यायचं आहे मला, सोबत तुम्हाला दोन्ही लँग्वेजमध्ये क्वेश्चन्स, आणि जर मी ऑप्शन जर इन्क्लूड करायला लागले तर मग परत स्पेस कमी पडू शकतो क्वेश्चनसाठी. ठीक आहे. हे 4 ऑप्शन आहेत ॲज पर द क्वेश्चन. जर आपण बघितलं, हे 4 ऑप्शन्स तुम्हाला दिलेले आहेत क्वेश्चनमध्ये. तर आपल्याला काय करायचं आहे सर? पर्सेंटेज इन्क्रीज शोधायचं. जेव्हा केव्हा आपण टक्केवारीमध्ये वाढ बघतो तेव्हा आपण त्याला प्रिव्हियस इयरसोबत कॅल्क्युलेट करतो. एक लक्षात घ्या, कम्पेअर करतो. तर ते कसं करणार आता लक्षात घ्या. फॉर इयर 1992 टू इयर 1993साठी बघा, ऑप्शन वाईज जाऊ आपण. 1992 टू 1993साठी जर तुम्ही प्लॉटिंग बघितला, 3720वर प्लॉटिंग आहे, बरोबर. तर 3720 मायनस प्रिव्हियस इयरची किती व्हॅल्यू आहे सर? 2640 भागिले 2640 गुणिले 100%. हे काय असणार आहे? तुमचं पर्सेंटेज इन्क्रीज असणार आहे. पर्सेंटेज इन्क्रीज शोधण्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला? आधी तर डिफरन्स घ्यावा लागेल, फरक घ्यावा लागेल. या वर्षीचा आणि गेल्या वर्षीमधला फरक जो आहे तो घ्यावा लागेल, इन्क्रीजमधला फरक घ्यावा लागेल, बरोबर. तर 2640 काय तुमची प्रिव्हियस व्हॅल्यू आहे फॉरेन एक्सचेंजची, आणि 1992 1993ची किती आहे? 3720. सो 3720 मायनस 2640 तुमचा काय येणार आहे? डिफरन्स येणार आहे, डिवायडेड बाय 2640 इंटू 100%. ठीक आहे. सो 3720 मायनस 2640 काय येणार आहे तुमचं? 1080 भागिले 2640 इंटू 100%. ओके, असं तुम्हाला प्रत्येक वर्षासाठी सॉल्व करायचं आहे. मी तुम्हाला इथे एक कॅल्क्युलेशन करून दाखवेल आणि इथे 1992 1993 इयरसाठी काढून दाखवेल. तुम्ही प्रत्येक इयरसाठी काढा, कारण तुम्हाला इथे कॅल्क्युलेशनचा भाग येतो आहे. तर तुम्ही कॅल्क्युलेशन प्रॅक्टिस करा, कॅल्क्युलेशन करणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर यामध्ये बघा, आपल्याला
0 कट करून टाकता येते, राहणार काय 108 डिवायडेड बाय 264, राईट. किंवा 0 जशाच तसं ठेवा, आपण काय करूयात, ह्या 0ला ह्या 0सोबत कट करूयात. खालच्या साईडला काय राहिलं सर, 264 राहिलेलं आहे, बरोबर. सो 264 जर आपण 5 जार केला, 264 5 जार, तर व्हॅल्यू मोठी जाते, बरोबर. 264 जर 5 केलं आपण तर काय येणार आहे 0 3 3 1. सो 1320 व्हॅल्यू जी आहे मोठी चालली. 264 जर आपण 264 4 जर केलं तर ते किती येणार आहे 1056, बरोबर. तो हे कट करू शकतो आपण, 2 4 जार करा, 264 4 जार, तर किती राहिलं आपल्याला, काय करावं लागेल 1080 मायनस 1056 राहिले किती 24, राईट. सो 24 राहिलं, तुम्ही डिरेक्टली कॅल्क्युलेशन करू शकता. आता यामध्ये 0 करा, ठीक आहे, 0.9. तर जवळपास 41% आसपास तुमचा आन्सर येणार आहे, 41% आसपास, ठीक आहे. पहिले 2 आकडे जरी भेटले आपल्याला मोर दॅन इनफ आहे, ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही इयर 1994साठी कॅल्क्युलेट करा, ठीक आहे. कसं कॅल्क्युलेट करणार मॅडम, कन्फ्यूज नाही व्हायचं. 1994 आणि 1995कडे जर बघितलात तर व्हॅल्यू काय 3360 मायनस 2520 डिवायडेड बाय 2520 इंटू 100%. सेम टाईपनी कॅल्क्युलेट करायचं, जसं मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितले फॉर डिफरंट इयर्स. या इयर्ससाठी मी कॅल्क्युलेट करून दाखवलं, तुम्हाला ह्या 3 इयर्ससाठी कॅल्क्युलेट करायचं आहे. आणि मला ह्या 3 इयर्सचं कॅल्क्युलेट करून कम्पेअर करून सांगा की कोणत्या वर्षासाठी पर्सेंटेज इन्क्रीज जो आहे सगळ्यात जास्त आहे किंवा हायेस्ट आहे. तुम्ही याच्यावरून कॅल्क्युलेट करून सांगू शकता. इथे आलं आहे आपला पर्सेंटेज इन्क्रीज काय आला आहे 40.9, म्हणजे 41च्या आसपास तुमचं काय आलेलं आहे आन्सर आलेलं आहे. ते सिमिलरली तुम्हाला या 3 वर्षासाठी शोधा आणि मला कॉमेंट सेक्शनमध्ये जे ड्रॉप करून सांगा की कोणत्या वर्षासाठी हायेस्ट आहे. मूव्हिंग ऑन टू द क्वेश्चन नंबर 4. The foreign exchange reserve in 1996 were approximately what percentage of the average foreign exchange reserve over the period under review. एकदा क्वेश्चन प्लीज वाचू द्या मला. फॉरेन एक्सचेंज रिझर्व इन 1996-1997 ओके वॉज अप्रॉक्सिमेटली व्हॉट पर्सेंटेज. क्वेश्चन आधी समजून घ्यायचा. अशा टाईपचा क्वेश्चन ऑलरेडी 100 वेळेस सॉल्व झाला आहे आपल्याकडनं, राईट. तर जरी नाही समजत असेल तर आपण इथे बघून घेऊ. पहिली गोष्ट तुम्हाला इथे काय दिसतंय की 1997 मधला जो काही व्हॅल्यू आहे मॅडम फॉरेन एक्सचेंज रिझर्वची, ती is approximately what percentage, it is equal to what percentage of what average, कशाची ॲव्हरेज फॉरेन रिझर्व एक्सचेंज ड्युरिंग पिरियड, म्हणजे या पूर्ण वर्षांमध्ये जे ॲव्हरेज आपण शोधलं होतं. पहिल्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला आठवत असेल, पहिल्या क्वेश्चनमध्ये आपण काय कॅल्क्युलेट केलं होतं सर, ॲव्हरेज कॅल्क्युलेट केलं. ॲव्हरेज किती आलं 3480. आपण डिरेक्टली ही डेटा वापरूयात कारण आपल्याला ॲव्हरेज आता शोधता येते, ठीक आहे. म्हणून मी त्या ॲव्हरेजच्या जागी सरासरीच्या जागी 3480 टाकून देते. का, कारण प्रश्न काय विचारला आहे 1996-1997 मधला जो काही फॉरेन एक्सचेंज रिझर्व आहे इज इक्वल टू व्हॉट पर्सेंटेज ऑफ सरासरी, कशाची सरासरी सर, ॲव्हरेज फॉरेन एक्सचेंज रिझर्व ओव्हर दिस गिवन पिरियड. ओव्हर दिस गिवन पिरियडचं ॲव्हरेज आपण काढलेलं होतं. पहिला क्वेश्चन जर नाही समजला पॉज करा, पहिल्या क्वेश्चनला परत रिपीट बघा. आपण कशी सरासरी काढली होती, सरासरीची जी व्हॅल्यू आली होती सर ते किती आली होती 3480. ती डिरेक्टली मी ते पुट केली. मला सांगा 1996-1997ची व्हॅल्यू किती आली 4320. या ठिकाणी मी टाकून देऊ 4320, बरोबर टाकू शकता मॅम. इज इक्वल टू व्हॉट पर्सेंटेज ऑफ 3480 ऑफ म्हणजे काय असते, गुणाकार असतो. या व्हॅल्यूला मी इकडे घेऊन जाईल, कशात जाईल, भागाकारात जाईल ही संख्या, ठीक आहे. 4320 अपॉन 3480 इज इक्वल टू व्हॉट पर्सेंटेज, ठीक आहे. ह्याला मी काय करेल इथे इंटू 100% करून टाकेल आणि इज इक्वल टू क्वेश्चन मार्क ठेवेल,
ठीक आहे. अशा टाईपचे क्वेश्चन प्लीज लक्षात घ्या. आपण अशा टाईपचे क्वेश्चन ऑलरेडी सॉल्व केले, त्याच्यात कन्फ्यूज होण्यासारखं काही नाही आहे. फक्त एक गोष्ट आहे की 1996 1997मधली जी काही व्हॅल्यू आहे फॉरेन रिझर्व्ह एक्सचेंजची ती किती टक्के आहे, कशाच्या किती टक्के बोललेलं आहे, सरासरीच्या टक्के बोललेलं आहे. ठीक आहे. कशाची सरासरी, पूर्ण फॉरेन रिझर्व्ह एक्सचेंजची आत्तापर्यंतच्या टोटल इयर्समधली सरासरी. ठीक आहे. तर करा कॅल्क्युलेशनचा भाग इथे खूप सिम्पल आहे. तुम्ही जर डिरेक्ट कॅल्क्युलेट केला तर तुम्ही काय करू शकता, हे झिरो कट करू शकता. येस मॅम. कॅल्क्युलेट केल्यावरती तुम्हाला काय भेटेल, 348. 1 जर केला तर काय येणार आहे, 348. ठीक आहे. राहिले किती, 80 आणि 4 84. ठीक आहे. 84 राहिले. तर 342. 2 जार काय येणार आहे सर, बरोबर 348. येस 348. 2 जर काय येणार आहे, 696 येणार आहे. ह्याला पण आपण कट करू शकता. म्हणजे ऑन अन ॲव्हरेज तुमचं व्हॅल्यू जे आहे जर कॅल्क्युलेट केल्यात तर 125%च्या ॲप्रॉक्सिमेटली व्हॅल्यू चालली. जर तुम्हाला हे कॅल्क्युलेशन समजत नसतील तर काय करायचं, जी 300ची व्हॅल्यू आहे आणि 400ची व्हॅल्यू आहे त्याला 400 आणि 300 किंवा 600च्या अराउंड तुम्हाला असं पकडता येते. 400 किंवा वरचीसुद्धा तुम्ही कशाच्या अराउंड पकडू शकता, 400 किंवा 300च्या अराउंड तुम्ही व्हॅल्यू पकडून कॅल्क्युलेट करू शकता. अशा पद्धतीने तुमचं जे कॅल्क्युलेशन येणार आहे 125%च्या अराउंड येणार आहे. ओके. सो दिस वॉज द क्वेश्चन नंबर 4. आजचा लेक्चरचा लास्ट क्वेश्चन आहे, व्हॉट वॉज द पर्सेंटेज इन्क्रीज इन द फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह इन 1997 ओव्हर 1993 अँड 1994. एक लक्षात घ्या, आता मी तुम्हाला काही क्वेश्चनचे जे टाईप आहेत ते एक्सप्लेन करत आहे. पट जर प्रश्नामध्ये विचारला, कंपॅरिझन जर विचारलं तर मी तुम्हाला काय सांगितलं होतं की रेशो वापरायचा. राईट. क्वेश्चन नंबर 2 आपला तसा झालेला आहे. एकदा चेक करू द्या कोणता क्वेश्चन होता तो. येस. क्वेश्चन नंबर 2मध्ये काय होतं, आपण कंपॅरिझन केलं, किती पट आहे म्हटलं, त्यावेळेस आपण रेशो काढला. आता यामध्ये बघा आपल्याला काय शोधायचं सर, यामध्ये शोधायचे पर्सेंटेज इन्क्रीजसाठी सुद्धा तुम्हाला मी हा क्वेश्चन दिला होता. पर्सेंटेज इन्क्रीजमध्ये काय सांगितलं तुम्हाला, फॉर एक्झाम्पल आपल्याला इयर 1994 1995चा पर्सेंटेज काढायचा असेल इन्क्रीज, तर आपण काय करणार, या वर्षाचं फॉरेन रिझर्व्ह एक्सचेंज मायनस प्रिव्हियस इयर, ह्याच्या आधीच्या वर्षाचं फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह. तर तुम्ही सिमिलरली हीच मेथड आता या प्रश्नामध्ये वापरणार आहात. कोणत्या वर्षासाठी सांगितलं आहे, 1997 1998. 1997 1998ची जर प्लॉटिंग बघितलात 5040वर आहे. ठीक आहे. 5040वर त्याची तुलना कशासोबत करायची आहे, 1993 1994च्या तुलनेत करायची आहे. 1993 1994च्या तुलनेत करायची आहे. म्हणजे तुम्ही काय करणार सर, या दोघांचं कंपॅरिझन करणार, ह्या मधल्या सगळ्या डेटाला विसरून जायचं आहे आपल्याला, ह्या सगळ्या मधल्या डेटाला विसरून जायचं. कारण तुलना कशासोबत करायला सांगितली ते बघायचं प्रश्नामध्ये. 1994 1995च्या तुलनेत 1997 1998मध्ये आपल्याला काय करायचं आहे, टक्केवारी वाढ शोधायची आहे. कशी शोधणार आपण शिकलो मॅम. 5040 मायनस 2520 अपॉन 2520 इंटू 100% शिकलो आत्ताच, बरोबर आहे. आत्ताची व्हॅल्यूच्या तुलनेमध्ये मागची व्हॅल्यू किती होती त्याचा पर्सेंटेज डिफरन्स शोधायचा. कसं शोधणार, 5040 मायनस 2520 डिवायडेड बाय 2520. कॅल्क्युलेशन काय येणार आहे, वरच्या बाजूला 2520 येणार आहे, भाले आहे 2520 परत इंटू 100%. एकदम सोपी कॅल्क्युलेशन होती मॅम. इथे काय येणार तुमचे 100% काय आहे, पर्सेंटेज वाढ आहे. पर्सेंटेज इन्क्रीज किती झाला सर, 100%चा पर्सेंटेज इन्क्रीज झालेला आहे. अशा पद्धतीने हा क्वेश्चन होता. तर तुम्हाला जे काही क्वेश्चन्स राहिलेले होते टाईपचे, मी सगळे टाईपचे क्वेश्चन्स एक्सप्लेन केले. अजून एक चॅप्टर जो आहे मी घेईल डेटा इंटरप्रिटेशनवरती, आणि तो चॅप्टर मी आजच रिलीज करणार आहे. ठीक आहे. तर तो चॅप्टर जो असणार आहे तो एंड ऑफ द डेटा इंटरप्रिटेशन असेल, कारण मी मॅक्सिमम डेटा इंटरप्रिटेशनचे लेक्चर 4 ते 5 लेक्चर्स मी घेतले. ठीक आहे. दॅट विल बी मोर दॅन इनफ फॉर यू. आणि दुसरी गोष्ट की मी एक ऑलरेडी क्रॅश कोर्सच्या लेक्चरमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलं की अपकमिंग लेक्चर्समध्ये मी असे काही क्वेश्चन्स घेऊन येणार आहे, किंवा तुम्हाला लाईव्ह अटेंड करणं गरजेचं आहे तिथे. कारण मी तिथे तुम्हाला एक काय बोलू शकतो आपण, एखादा टॉपिक असेल तर टॉपिकचं फुल कव्हरेजच्या हिशोबाने मी क्वेश्चन्स बनवत आहे. ठीक आहे. थोडा टाईम लागतो आहे नो डाऊट,
थोडासा टाईम लागतो कारण आय एम न्यू टू दिस, बट आय एम मेकिंग शुअर की ईच अँड एव्हरी पॉईंटवरती एखादं टॉपिकचा क्वेश्चन जो आहे आपण कवर करू, जेणेकरून एक्झाममध्ये आपल्याला थोडं सोपं जाईल. ओके, तर आय विल मेक शुअर की तुमचे जो मॅथमॅटिकल रिझनिंगची जी भीती आहे ती ह्या अपकमिंग 10 to 15 डेजच्या सिरीजमध्ये, मॅरेथॉन सिरीजमध्ये मी कवर करेल. त्या सिरीजचं नाव असणार आहे मॅरेथॉन सिरीज. लेक्चरची लिंक तुम्हाला 100% लाईव्ह लेक्चर्सच असणार आहेत, कारण आपल्याकडे तिथे काय बोलू शकतो आपण, तिथं इंटरॅक्शन इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, मी 99% प्रयत्न करते की लाईव्ह जायचं, बट सध्याला माझा जो हे आहे वायफाय, त्याचा कनेक्टिव्हिटीचा इश्यू खूप येत आहे. बट म्हणून मी हे 2 लेक्चर्स काय केलं, डेटा इंटरप्रिटेशनवरतीच ठेवलेत. बट उद्याच्या लेक्चरपासनं मी तशी मेक शुअर करते की माझी कनेक्टिव्हिटी पण व्यवस्थित असावी आणि आपण लाईव्ह जावं आणि प्रत्येक चॅप्टर आपण इथेच कवर करून घ्यायचा. सो 10 डेज इथून जे लेक्चर्स असणार आहेत 10 डेजचे ते इम्पॉर्टंट असणार आहेत, सगळ्यांनी अटेंड करायचे, लाईव्ह अटेंड करायचे. ओके, ते थोडंसं तुम्हाला हेल्पफुल राहील. चालेल. सो दिस वॉज एंड ऑफ टुडेज लेक्चर अँड दिस पार्ट 2 पण मी संध्याकाळपर्यंत रिलीज करून टाकेल. ओके, हॅव अ ग्रेट डे एव्हरीवन. बाय.